हां बोला, मी काय मदत करू शकतो तुमची? सर, परवा रात्री माझे मिस्टर माझ्याबरोबर बेडरूममध्ये झोपले होते. सकाळी जाग आली तेव्हा मी पाहिलं तर ते बेडरूममध्ये नव्हते. मला वाटलं की ते फ्रेश होण्यासाठी गेलेत. सर, मी त्यांना पूर्ण घरामध्ये शोधलं, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. त्यांच्या मोबाईलवर सुद्धा मी फोन केला, पण मोबाईल तर घरीच होता. मला वाटलं की कदाचित ते जॉगिंगला गेले असतील. मग मी माझ्या कामामध्ये व्यस्त झाले सर. पण पूर्ण दिवस संपला सर, पण ते घरी आलेच नाहीत. मी त्यांच्या सर्व मित्रांना देखील फोन केला, पण त्यांच्यापैकी कोणालाच काही माहीत नाही. काय नाव आहे तुमच्या पतीचं? नाव विजय साळुंके. विजय साळुंखे. दांडेकर, यस सर. मॅडमची कंप्लेंट लिहून घ्या. ठीक आहे सर. तुम्ही जा आणि तुमची कंप्लेंट नोंदवून घ्या. जाऊ शकता तुम्ही. लवकरच तुमच्या पतीचा आम्ही शोध घेऊ. हां, ठीक आहे सर. थँक्यू सो मच. तुमच्या पतीचं नाव सर, त्यांचं नाव विजय साळुंके. आणि कुठे राहता? येते, थांबा जरा. इन्स्पेक्टर, काही माहिती कळाली का? मॅडम, दरवाजातच सगळं विचारणार आहात की तुम्ही आतही बोलवणार आहात? ओह सॉरी, आय एम सो सॉरी. प्लीज तुम्ही आत या, प्लीज. हवालदार, यस सर. जा आणि पूर्ण घराची योग्य प्रकारे ठीक आहे, झडती घ्या. सर. काही पुरावा मिळतोय का बघा. ठीक हो, आहे सर. सर. सर, माझ्या घराची झडती? मला काही कळत नाहीये सर. ते कसं आहे ना मॅडम, तुमच्या पतीची मिसिंग केस आहे. आमच्या लोकांनी पूर्ण शहराची तपासणी केलेली आहे, परंतु तुमच्या पतीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. मग आम्ही तुमच्या आजू आणि बाजूला दोन्ही ठिकाणी चौकशी केली. मग तिथे चौकशी केल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की तुमच्या पतीला लोकांनी येताना तर पाहिलं होतं, पण बाहेर जाताना मात्र कोणीच पाहिलं नाही. म्हणून आम्हाला वाटलं कदाचित काय माहीत तुमचे पती घरातच हरवले असतील. तर मग आम्ही सगळे इथे आलो घराची झडती घ्यायला. मग सर, याचा अर्थ असा आहे की तुम्ही माझ्यावर संशय घेताय? पोलिसांचं तर कामच असतं संशय घेणं. हां आणि आणखी एक गोष्ट, ज्या रात्री तुमचे पती बेपत्ता झाले त्या रात्री तुमच्या घरातून तुमच्या किंचाळण्याचा आवाज मात्र जोरजोरात येत होता. पण हा तर मुद्दा तुम्ही पोलीस कंप्लेंटमध्ये सांगितलेलाच नाहीये. हां सर, हे तर माझ्या घरी रोजच चालू असतं. असा एकही दिवस नाही ज्या दिवशी माझ्या नवऱ्याने मला कुत्र्यासारखं मारलं नाही. तुम्ही माझी गरमी थंड नाही करणार तर कोण करणार? मी बाहेर जाऊ का कोण्या परक्याबरोबर आपली गरमी थंड करायला? सांगा, कोण देणार मला शारीरिक सुख? काय बोललीस तू? काय बोललीस तू? जास्त गरमी आहे ना तुझ्या अंगात?
आज मी तुझी सगळी गरमी बाहेर काढतो. नाही. सोडा मला. नका मारू. मी तुमच्या पाया जास्त गरमी आहे? नका मारू मला. बाहेर जाणार? मी तुमच्या पाया पडते. सारी रंडी. मला माफ करा. आजपासून बघतोच मी तुझ्या अंगात एवढी गरमी कुठून येते. बायको आहेस, बायको सारखेच राहा. रंडी बनू नकोस, नाहीतर एक दिवस तुला कोठ्यावर बसवेन. मग आयुष्यभर नवीन नवीन पुरुषांबरोबर झोपत राहा आणि मग काढ तुझ्या अंगातली गरमी. समजलं का? चल भेंचोद झाली रंडी.